बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। ईश्वरनेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं वेदमे भन्ते द्वितीयं लोकासु वन्दामि हन्ते ईश्वरनेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं वेदमे भन्ते तृतीयं लोकासु वन्दामि हन्ते ईश्वरेण सह पंचशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं वेदमे भन्ते इमां वदामि तं तां भन्ते। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स 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 बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणगमननिष्ठित तां भन्ते पाणातिपासा वेरमणि सिक्खापदं समादयामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादयामि वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि दुरामेरमज्जपमादठाणा वेरमणि सिक्खापदं समादयामि
इमानि पंचशिक्पदानि शीलेन सुगतियन्ति शीलेन भोगसम्पदा शीलेन निभूतियन्ति तस्मात् शीलं विशोधये साधु साधु वनगन्धगोपेतङ्गे तङ्कुसुमसन्तति पूजयामि मुनिदस्य श्रीपादसरोरुहे पूजेमि भूतं कुसुमेन नैनं पुण्येन मे तेन लभामि मुक्तं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावम् घनसारपतितेन दीपेन तमदंसिनाति लोकदीपं सम्पूर्णम् पूजयामि तमोदम् सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतम् बुद्धं ब्रह्मं च संघं सुगततनुभवं धातुभवे लंकाय जम्बुद्वीपे तिरसपुरवरे नागलोके स्वरूपे सभे बुद्धस्य बिम्बे सकलसदिशे केसरो मादिधातु वन्दे सभे विबुद्धं दशबलतनुजं बोधिचेतियं नमामि वन्दामि चेतियं सबठामि सुपठितं सागरीकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा इति विशो भगवान् सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरुष संसारति सत्ता देव मनुष्याणं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितं ज्ञानिर्वाणं शरणं गच्छामि एच बुद्धा अतीता च एच बुद्धा अनागता पचुपन्ना च ये बुद्धा अहं वदामि सर्वदा नत्ति मे शरणं गयं बुद्धो मे शरणं गयम् एतेन सच्चवज्जेन भवतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपद्मसुवरोत्तमम् बुद्धेयो कलितो दोषो बुद्धो ब्रह्मं स्वाहातो भगवता धम्मं सन्धिटिको अकालिको एहिपस्सिको पणायिको पच्चतं वेदितव्यो वियुमीति धम्मं जीवितं यावनिर्वाणं शरणं गच्छामि एच धम्मा अतीता च एच धम्मा अनागता पचुपन्ना च ये धम्मा अहं वदामि सर्वदा नत्ति मे शरणं गयं धम्मो मे शरणं गयम् एतेन सच्चवज्जेन भवतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मं च द्विविधं वरम् धम्मेयो कलितो दोषो धम्मो नमः सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो भुजपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सामितिपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अष्टपुरुषपुङ्गला एष भगवतो सावकसङ्घो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं पुण्यकेतं लोकसादि संघं जीवितं यावनिर्वाणं शरणं गच्छामि एच संघा अतीता च एच संघानागता
पचुपन्नासे संघान् वन्दामि सर्वदा नति मे शरणं भय संघो मे शरणं भय एतेन सच्चवज्रेण होतु मे जय मङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देन संघं च त्रिविधोत्तमम् संघेयो कलितो दोषो संघो भवतु उत्तमम् एतेन सच्चवज्रेण पातु तन्रतनन्तयम् एतेन सच्चवज्रेण पातु तन्रतनन्तयम् एतेन सच्चवज्रेण पातु तन्रतनन्तयम् साधु महाराज राजू आपण या ठिकाणी चैत्र पौर्णिमा या ठिकाणी आपण जाधव कुटुंब यांच्या घरी चैत्र पौर्णिमेचं आपण या ठिकाणी साजरी करत. तर बाबासाहेबांनी आपल्याला जे 10 समाजाला 10 पॉईंट कार्यक्रम दिले त्याच्यामध्ये त्यांनी जो 10वा कार्यक्रम दिला त्यामध्ये त्यांनी सांगितले की तुम्ही वेळोवेळी गॅदरिंग्स केल्या पाहिजेत, एकत्र जमल्या पाहिजेत, वास्तवण घेतल्या पाहिजे. त्याचा उद्देश काय आहे की तुमच्यामध्ये बंधुभाव निर्माण झाला, बौद्ध म्हणून तुमच्यामध्ये बंधुभाव निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी बाबासाहेबांनी सांगितले की दरवेळी आपण घ्यायला पाहिजे. तर असे कार्यक्रम म्हणजे बघा एक वंदना हो नाही हो काय उद्देश हो पण आपण बांधव म्हणून म्हणजे बौद्ध बांधव म्हणून प्रत्येक पौर्णिमेला कमीत कमी आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी एकत्र जमलं पाहिजे. एकत्र जमून काय केलं पाहिजे, आपल्याला वंदना वगैरे घेतल्या पाहिजे, धर्माचा मार्ग सांगितलेला त्यानुसार हे केलं पाहिजे. त्यामुळे हे जे पौर्णिमा धर्मामध्ये फार महत्वाचे मानले जाते. त्यामुळे कमीत कमी पौर्णिमेला आपण आपल्या विभागात एकत्र आलं पाहिजे. बाबासाहेबांनी याच्यासाठी काय सांगितलेलं आहे की एक दिवस असा येईल, एक दिवस भारतामध्ये असा आहे की तुम्हाला जे हक्क अधिकार दिलेले ते हक्क अधिकार जे आहेत काय करताय ते नष्ट होणार, म्हणजे ते तुमच्याकडून हिरावून घेतील किंवा नष्ट होतील. हे जर आहे म्हणजे त्यांनी दुसरी पण एक गोष्ट सांगितलेली आहे की ह्या पिढीचा म्हणजे प्रत्येक पिढीची जबाबदारी असते की पुढच्या पिढीच्या आयुष्यामध्ये येणारी जी संकट आहे ती कमी करणं हे कर्तव्य आहे प्रत्येक पिढीचं. म्हणजे बाबासाहेबांच्या म्हणजे काळामध्ये ज्या लोकांनी धर्म घेतला, बाबासाहेबांना पाठिंबा दिला, चळवळीला पाठिंबा दिला, बाबासाहेबांनी त्या चळवळीच्या म्हणजे लोकांच्या पाठिंब्याच्या जोरावर संविधान सभेमध्ये प्रवेश मिळवला आणि संविधान सभेमध्ये प्रवेश मिळवून त्यांनी काय केलेलं आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. त्या काळामध्ये म्हणजे संविधान सभेवरती बाबासाहेबांनी येऊ नये याच्यासाठी सगळीकडून प्रयत्न चालू होते. म्हणजे बाबासाहेबांना एवढं सांगितलेलं की त्यांना संविधान सभेच्या दरवाजा खिडक्या काय तर ते जे होल असतात किंवा ते सुद्धा आम्ही बंद करणार, बाबासाहेबांना येऊन देणार. अशा वेळी बाबासाहेबांनी पश्चिम बंगालमधून संविधान सभेची निवडणूक जिंकली आणि ते संविधान सभेत आले आणि आल्यानंतर त्यांनी आपल्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्या. तर आपल्या जे मागची पिढी आहे त्यांना आपलं आयुष्य सुखी म्हणजे त्यांना त्याचा तेवढा फायदा झाला असेल नसेल, त्यांच्या नंतरची पिढी जी आहे त्यांना त्याच्या माध्यमातून संविधानाच्या मार्फत नोकऱ्या लागल्या. त्याच्यानंतर त्यांचं आयुष्य जे आहे ते बऱ्याच प्रमाणे शिक्षणामध्ये बऱ्याच म्हणजे नगरपालिकेच्या शाळेमधून पण ते लोक मोठ्या मोठ्या पदावर गेलेले शिकलेले आहेत. ह्या गोष्टी बाबासाहेबांच्या मागच्या पिढीने ज्या आहे त्या पिढीने जो त्याग केलेला आपल्यासाठी, त्यामुळे मागच्या पिढीला म्हणजे बाबासाहेबांनंतरच्या पिढीला त्याचा लाभ भेटलेला आहे त्या लोकांनी. परंतु त्या मधल्या पिढीने काय केलेलं आहे, त्यांनी जो लाभ घेतलेला आहे म्हणजे त्या माध्यमातून ते सरकारी नोकरीवरती गेले, मोठ्या मोठ्या पदावरती गेले, पण म्हणजे रिझर्वेशनच्या माध्यमातून. आता इथे परत लक्षात घ्यायचं की रिझर्वेशन हा रिप्रेझेंटेशन त्याला इंग्रजी शब्द आहे, म्हणजे तुम्ही प्रतिनिधित्व करत असता प्रत्येक ठिकाणी. म्हणजे एखादा माणूस बँकेमध्ये आहे आणि त्या पोस्टवरती रिझर्व्ह कोट्यातून गेलेला आहे तर तो त्या ठिकाणी बसून त्या समाजाचं प्रतिनिधित्व करणार आहे. म्हणजे त्याच्या हातामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचा फायदा त्याने समाजातल्या इतर लोकांना कसा करता येईल याचा वापर केला. परंतु ज्या लोकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे त्यांनी काय केलेलं आहे, त्यांचं कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक ह्याच्याशिवाय समाजाकडे पाहिलेलंच नाही. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, जे चळवळ उभी राहिली पाहिजे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जे 10 कार्यक्रम दिलेले त्यामध्ये त्यांनी सांगितलेले की तुम्ही तुमची जी चळवळ आहे
की तुम्ही एकत्र म्हणजे तुम्ही एक असले पाहिजे. कारण कसं आहे की बाबासाहेब आंबेडकर असताना त्यांचे सहकारी होते, शिवतारिका असं त्यांचं काही नाव होतं. त्यांच्याबरोबर इतर समाजाची लोक खटकून वागायचे, म्हणजे बोलायचे नाही किंवा आपापसात वाद करायचे. त्यावेळी बाबासाहेब म्हणतात की मी आपल्या समाजासाठी बऱ्याच डोक्यामध्ये कल्पना केल्या की आपला समाज कसा चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो. त्या कल्पना केलेल्या, योजना केलेल्या, त्या योजना ज्या आहेत त्या मला अंमलात आणायच्या. अंमलात आणण्यासाठी जे आहे मला ते म्हणतात की मला कल्पना आहे की ह्या एवढ्या समस्या आहेत अस्पृश्यांच्या की त्या मी एकटा पूर्ण करू शकणार नाही. ह्याचं मला म्हणजे जाणीव आहे की मी एकटा ह्या समस्या पूर्ण करू शकणार नाही, परंतु ह्या समस्या मी जगाच्या पटलावरती मांडू शकतो. आणि ह्या समस्या मांडू शकतो ह्या आम्हाला हे माहिती आहे की मी हा ज्या समस्या आहे तो हिमालय पर्वताचा डोंगर आहे. आणि त्या हिमालयाबरोबर मी काय करतो, टक्कर घेतो. तर मी जी टक्कर घेतो त्याच्यामुळे काय होणार आहे, तो हिमालय काय तुटणार नाही किंवा तो फुटणार नाही, परंतु टक्कर घेत असताना माझ्या डोक्यातून जे रक्त निर्माण होईल, रक्त पडेल किंवा माझं रक्त मंबाळ होईल. हे रक्त बघून जो आहे जो माझा समाज आहे, रक्त म्हणजे माझ्या रक्ताला लोक पाहिल्यानंतर हा समाज तो हिमालय उद्ध्वस्त करतो आणि हिची किंवा त्यासाठी स्वतःचा प्राणी अर्पण करतो, ही मला खात्री आहे. परंतु जर तुम्ही लोक आपापसात जर असं मांडत असाल, एकीने वागत नसाल, तर मी काय किंवा कोणी म्हणजे त्यावेळी ते धम्म घेतला नव्हता, तर म्हणतात मी काय कोणताही परमेश्वर जरी आला तरी तुमच्या समस्या सोडू शकतो. त्यामुळे बाबासाहेबांनी तिथे सांगितलेलं आहे की तुम्ही कसं झालं पाहिजे, एक झालं पाहिजे, एक घेऊन तुम्ही ह्या समस्या सोडू शकता. परंतु बाबासाहेबांच्या चळवळीच्या माध्यमातून ज्या लोकांना तो फायदा भेटला त्यांनी त्यांच्या म्हणजे पुरतच लक्षात घेतले. बाबासाहेबांची जी चळवळ आहे त्याच्यामध्ये जे बाबासाहेबांनी सेमिनरीची संकल्पना हे केली की भारतामध्ये काय झालेलं आहे की भिक्षू जे आहे, बरेच भिक्षू, त्याच्यानंतर उपासक आहे, यांना प्रशिक्षण नाही. म्हणजे लोकांना काय सांगितलं पाहिजे याचं प्रशिक्षण आहे. त्यानंतर जे हे आहेत म्हणजे प्रचारक आहेत, ते प्रचारक पुरोहिताचं काम करत असतात आणि पुरोहितगिरीला बाबासाहेबांनी प्रचंड विरोध केला. त्याच्यानंतर भिक्षू जो आहे, भिक्षू हा लोकांचा कल्याण मित्र असला पाहिजे. त्यांनी त्यांचे जे आहे त्यांच्या बेसिक गोष्टी आहेत म्हणजे बुद्ध धर्माचं योग्य ज्ञान लोकांपर्यंत गेलं पाहिजे. आता भिक्षू भारतामधला असा आहे की प्रशिक्षित नाही, प्रशिक्षित नसल्यामुळे त्यांना जे मार्गदर्शन करायचे, बऱ्याच वेळा भिक्षू बघा ज्या गोष्टी आवश्यक आहेत ते न सांगता तुम्हाला कर्मकांडाच्या गोष्टी बऱ्याच सांगतात. त्याच्यानंतर बरेच भिक्षू आहेत तुमच्याकडे पैशाची मागणी करत, कारण भिक्षूचा असा नियम आहे की त्यांनी मागायचं नाही, मागणारा भिकारी असतो, भिक्षू नसतो. त्यामुळे जो पण भिक्षू तुमच्याकडे म्हणजे हे करत असेल म्हणजे एवढे पैसे द्या, तर त्याला उभाच करायचं. का उभं करायचं नाही, कारण हे आपण ज्या गाथा म्हणतो, सुत्त म्हणतो, ह्याला एक व्हायब्रेशन आणि हे तथागतांच्या मुखातून आलेले शब्द आहेत. त्यामुळे कसं हे शब्द उच्चारणारे लोक त्याच तोडीचे पाहिजे, म्हणजे त्याच ओळीचे पाहिजे, ते शील संपन्न असलेच पाहिजे. त्यामुळे तुम्ही चुकीच्या माणसाकडून समजा विधी केला एका, तर त्याचा जो इफेक्ट पडला पाहिजे, चुकीच्या माणसाकडून चुकीचाच इफेक्ट होऊ शकतो. त्यामुळे प्रॉपर भिक्षू आहे, प्रशिक्षित भिक्षू आहे, जो भिक्षू जे आहे तुमच्याकडे कसलीही मागणी करत नाही, अशा भिक्षूंकडून आपण तर बाबासाहेब आंबेडकरांना ती सेमिनरी जी स्थापन करायची, त्याचा उद्देशच हा होता की त्या ठिकाणी प्रशिक्षित भिक्षू निर्माण झाले पाहिजे आणि प्रशिक्षित प्रचारक निर्माण झाले. आणि प्रचारकाला बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की प्रचारकाला मानधन मिळालं. आणि ही जबाबदारी जी आहे बाबासाहेबांनी ह्या जो वर्ग आहे, शिकलेला वर्ग, ज्यांनी चांगल्या चांगल्या नोकऱ्या मिळवलेल्या, त्यांना सांगितलेलं की तुमच्या उत्पन्नातला 20वां भाग म्हणजे 5% भाग जो आहे तो धम्म कार्यासाठी दिला पाहिजे. हे प्रचारक आहेत, त्यांना मानधन तत्वावरती बाबासाहेबांनी विचारायचं होतं. परत बाबासाहेबांची ही योजना होती, ही योजना होती की आपला जो समाज आहे त्या समाजाला भविष्यामध्ये आर्थिक नोकरीच्या समस्या येऊ शकतात, त्याच्यानंतर शैक्षणिक समस्या येऊ शकतात,
शिक्षण या ठिकाणी महाग केलं जाणार, आता जसं केलेलं आहे. यासाठी आपल्या शैक्षणिक संस्था निर्माण झाल्या. त्यानंतर आपले शाळा, कॉलेज, मेडिकल, हॉस्पिटल्स वगैरे हे आपले वैयक्तिक निर्माण झाले. बाबासाहेबांचा जो कार्यक्रम होता की 5% दान जे प्रत्येक हेने दिलं पाहिजे, म्हणजे प्रत्येक समाजाने. आता आमची कर्जतला सेमिनार आहे, त्या ठिकाणी आमचा घंटेचा उद्देश आहे की त्या ठिकाणी रेसिडेन्शियल स्कूल स्थापन करायचं. म्हणजे त्या ठिकाणी कसं असणार आहे की मुलं जे आहेत आणि त्या रेसिडेन्शियल स्कूलमध्ये जपानी जे विद्यार्थ्यांना सिलेबस आहे त्या सिलेबसच्या नुसार त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवायचं. तो फिजिकली फिट असणारे, मेंटली फिट असणारे आणि तो चांगले विचार करणारे असं त्या ठिकाणी. परत रेसिडेन्शियल स्कूल जे आहे त्याच्या माध्यमातून जे पालक आहेत त्यांच्या कोणत्या टेन्शन निर्माण झाले. आता कसं मुलांना बसमध्ये बसवा, शाळेमध्ये या, तिथून परत इकडे या, परत मुलांच्या संगती कशा असतात, त्याच्यानंतर त्या ठिकाणी कसं शिकवलं जातं, डबा बनवणं, हे बनवणं, ह्या सगळ्या समस्या रेसिडेन्शियल स्कूल मार्फत कशा होऊ शकते सांगतील. म्हणजे असा जो बाबासाहेबांनी प्रोग्राम दिलेला आहे त्या प्रोग्रामासाठी काय केलं पाहिजे होतं, 5% दान जे बाबासाहेबांनी सांगितलं होतं. नोकऱ्या आपल्या असल्या पाहिजेत. आपली शैक्षणिक बघा RSS ब्राह्मणांचं जे संघटन आहे त्यांच्या 22,000 संघटना, शाळा, कॉलेज, बँका वगैरे त्यांच्या नोकऱ्यांच्या समस्या नाही. ते उलट आपल्याला त्या ठिकाणी घेऊन आपल्याकडून त्यांचे कामं करून घेतात. तर ही जी आहे ही संकल्पना बाबासाहेबांची होती की आपल्या ह्या गोष्टी असल्या पाहिजे. त्यासाठी त्यांनी हे 5% दानाच्या गोष्टी सांगितलेल्या, ह्या गोष्टी उभ्या करणार. तर हे बाबासाहेबांचं आपल्या समाजाविषयी कल्पना होती की ह्या लोकांनी असं केलं पाहिजे. त्यासाठी त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे, धम्म दिलेलं आहे. आपल्याला एकत्र यायला सांगितलंय. दर रविवारी एकत्र आले पाहिजे, असे कार्यक्रम असतो त्यावेळी एकत्र आलं पाहिजे. आपल्यामध्ये बंधुभाव वाढला पाहिजे. कारण आपल्याला बौद्ध धम्म देण्यामागे बाबासाहेबांचा उद्देश काय होता, हे म्यानमारमध्ये गेले, धम्म परिषद होती, त्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी पाहिलेलं आहे. म्यानमारमध्ये लोक जे आहेत त्या ठिकाणी बघितले की त्या ठिकाणी चोरी करत नाही. म्हणजे तिथे एक सुवर्ण मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये ते उघड असतं, परंतु त्या ठिकाणचं थोडं सुद्धा सोनं जे आहे तिथून चोरी जात. त्या ठिकाणचे लोक बाबासाहेब गेले होते त्यावेळी त्यांनी पाहिलेलं, त्या ठिकाणी तिथे दुकानांना वगैरे टाळे वगैरे त्यावेळी लावत बाबासाहेब. तर त्यांनी हे पाहिलं की तिथले लोक एकामेकांशी प्रेमाने वागतात, एकामेकांबरोबर मान सन्मान करतात. बाबासाहेबांना आपल्या समाजाकडून ते अपेक्षित होतं. बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला त्याच्यामध्ये ते एक कारण की आपला जो समाज आहे एकामेकांच्या म्हणजे पाय खेचणारा किंवा एकामेकांची उडी काढणार, हा जो ही जी माणसं आपल्या समाजाची ती बदलली पाहिजे. आता बौद्ध म्हटल्यानंतर बौद्धांमध्ये मैत्री असली पाहिजे, बौद्धांमध्ये करुणा असली पाहिजे, एकामेकांविषयी आदर सत्कार असलाच पाहिजे. तर तो निर्माण कसा होऊ शकतो जर आपण वेळोवेळी अशा पद्धतीने आलो, एकत्र आलो, तर आपल्या एकामेकांचे स्वभाव समजतात. एकत्र आल्यानंतर आपल्याला एकामेकांच्या विषयी जी आपुलकी निर्माण होते ती निर्माण होऊ शकते. त्यामुळे एकत्र आलं म्हणजे असं बाबासाहेबांनी सांगितलं. तर त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की बाबासाहेब म्हणतात जे बाबासाहेबांनी दिलेलं आहे ते जर तुम्हाला वाचवायचं असेल तरी सुद्धा आपल्याला एकत्र यायचं. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, जिथे असो तिथे आपला समाज म्हणून आपण एकत्र आलो. याची दुसरी गोष्ट आता आपण सोशल मीडियावरती बघतो, मस्जिदीवरती चढून भेटी वगैरे लावतो. म्हणजे मस्जिदीसमोर म्हणजे ढोल वाजवणं, हे करणं, हे आता मुसलमानांबरोबर आहे. त्याच्यानंतरची पाळी आपलीच असणार. हे लोक विहारांवरती चढून भेटे दाखवायला कमी करतात. त्यामुळे आपण एकत्र असू तर आपण आपलं बरेच जे आहे संरक्षण करू शकतो, आपल्या बऱ्याच गोष्टी आपण वाचवू शकतो. बुद्धगयेचं जे आंदोलन आहे त्यामध्ये बघतात ते स्पष्ट बुद्ध विहार तरी सुद्धा त्याच्यावरचा स्पष्ट दिसत असताना तरी सुद्धा त्याच्यावरचा ताबा सोडायला ते तयार. तो जो कायदा आहे BT ऍक्ट 1949चा तो अन्यायकारक कायदा. 1950ला ज्यावेळी संविधान लागू झालं त्याच्या 13व्या कलमातच लिहिलेलं आहे की 1950च्या अगोदरचे जेवढे पण कायदे ते शून्य झालेले. तर तसं असताना सुद्धा तो कायदा ते लोक अंमलात आणून आपल्यावरती हे करतात. तर आपल्याला आपल्यासाठी हे करायचं म्हणजे एकत्र जे राहायचं ते आपल्यासाठी यायचं.
आणि एकत्र कसं यायचं तर धम्माच्या माध्यमातून यायचं. नुसतं एकत्र येऊन त्याला काय अर्थ. धम्माच्या माध्यमातून म्हणजे काय की परत आपल्याला जी मैत्री असली पाहिजे एकामेकांमध्ये, त्याच्यानंतर एकामेकांचं मानसिक शीलाचरण असलं पाहिजे. कारण चळवळीचं काय झालेलं आपल्या चळवळीमध्ये की आपले नेते म्हणजे बाबासाहेबांनी ज्यावेळी धम्म दिल्यानंतर आपले जे लोक आहेत त्या लोकांनी बाबासाहेबांच्या धर्मांतरालाच विरोध केला. नेते मंडळी तर नेते मंडळी असतात ते स्वार्थी, त्यांना काहीतरी अपेक्षा असते. त्यांना 1957 जे इलेक्शन होणार होते त्या इलेक्शनामध्ये काय केलं होतं की इलेक्शनामध्ये रिझर्वेशनचा काय फायदा होता हे नेत्यांना माहिती होतं. त्यामुळे त्यांनी बाबासाहेबांना सांगितलं की तुम्ही धर्मांतर पुढे ढकला. तर नेते मंडळीने काय केलेलं आहे की धर्मांतर वेगळं आणि राजकारण वेगळं ही भूमिका आहे. त्याच्यामुळे धर्माच्या म्हणजे जी नेते मंडळी आहेत जी धार्मिक असली पाहिजे, म्हणजे शीलवान असली पाहिजे. एखादा खूप शिकलेला माणूस आहे तो त्याच्या शिक्षणाचा फायदा जो आहे तो चुकीचा करू शकतो, म्हणजे समाजाला फसवण्यासाठी सुद्धा करू शकतो. परंतु एखादा शीलवान माणूस आहे, धर्माचं आचरण करणारा माणूस आहे, तो जर सामाजिक चळवळीमध्ये असेल तर तो लोकांना फसवू शकणार. त्यामुळे बाबासाहेबांनी 1955च्या भाषणामध्ये सांगितलं, 1956ला 15 ऑक्टोबरला भाषण केलं, त्यामुळे सांगितले की मी इथून पुढे संपूर्ण माझं जीवन जे आहे बुद्ध धर्माच्या प्रसारासाठी लागलं. त्याचं कारण काय होतं की बाबासाहेबांना जो या ठिकाणी सत्ता म्हणजे बाबासाहेब म्हणतात की तुमच्या समस्या सत्तेवर गेल्याशिवाय सुटणार नाही, सत्तेची चावी तुमच्याकडे पाहिजे. पण ती होण्यासाठी काय केलं पाहिजे, तुमची लोकसंख्या कमी आहे, बौद्धांची भारतामध्ये लोकसंख्या फार कमी आहे. बाबासाहेबांना अपेक्षित होतं की भारतामध्ये कमीत कमी 20% म्हणजे मातंग आहे, शर्मकार आहे, ओबीसी आहे, यांनी जर बौद्ध धर्म घेतला तर ती लोकसंख्या किती होणार आहे, 20% होणार. 20% जर लोकसंख्या भारतामध्ये बौद्धांची असती तर बौद्धांची एक शक्ती निर्माण झाली असते. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना धम्माचा भारत बौद्धमय करायचा. तो कशासाठी करायचा, तुम्हाला राजकीय शक्ती तुमच्या हातामध्ये असली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी असली पाहिजे की तुमच्या ज्या समस्या आहेत त्या राजकीय ह्याच्यावर गेल्याशिवाय, सत्तेवर गेल्याशिवाय संपणार नाही. त्यामुळे त्यासाठी बाबासाहेबांना बौद्ध धर्म म्हणजे ह्या लोकांना बौद्ध करायचं होतं, जी 20% शक्ती आपली असली. तर ही जी गोष्ट ही त्यावेळच्या नेत्यांना समजली आहे. त्याच्यामुळे त्यांनी धर्माकडे जेवढं लक्ष दिलं पाहिजे तर ते दिलं नाही. त्यांनी धर्म आणि राजकारण वेगळं. त्यामुळे आता राजकारणामध्ये जेवढे लोक आहेत ते शील संपन्न आहेतच असं नाही. ते आता तुम्ही जेवढे पण बघत असाल संघटना आणि या संघटनेचा उद्देश आहे की बुद्ध धर्म भारतातून नष्ट करून जाती व्यवस्था निर्माण करतात आणि या लोकांना परत पूर्वीच्या स्थितीमध्ये आणलं. हा त्यांचा अजेंडा असेल. असं असताना आपले जे नेते मंडळी आहेत थोड्याशा स्वार्थासाठी आरएसएस बीजेपी बरोबर काम करतात. तर असे लोक बाबासाहेबांना बघवले. त्यामुळे आपल्याला एकत्र काय यायचं आहे, एकत्र नुसतं यायचं आहे तर आपल्याला धम्माच्या माध्यमातून एकत्र यायचं. धम्माच्या माध्यमातून एकत्र आल्यानंतर धम्माचे जे संस्कार आहेत हे धम्म कशासाठी आहे, तथागताने 3 प्रकारचे दुःख सांगितले. 3 प्रकारच्या दुःखामध्ये एक सांगितलेलं आध्यात्मिक दुःख, दुसरं सांगितलेलं अधिभौतिक दुःख आणि तिसरं नैसर्गिक दुःख. नैसर्गिक दुःख आपल्या हातामध्ये नसतं, कारण आपण म्यानमारमध्ये किंवा याच्यात पहिलं भूकंप झाला, आपल्या हातात नैसर्गिक आहे. आध्यात्मिक दुःख धम्माच्या माध्यमातून आपण दूर करू शकतो. म्हणजे आपल्या घरामध्ये पद्धत नसेल किंवा घरामध्ये शांती नसेल वगैरे तर परित्राण वगैरे घेतात ना, त्यावेळेस धम्मा वगैरे आपण सांगतो. धम्माचा उद्देशच मुख्य काय, सुखासाठी, तुमच्या घरामध्ये सुख झालं पाहिजे. तर त्यासाठी धम्माचा उद्देश आहे. त्यामध्ये धम्मामध्ये पहिला बेस सांगितलेला आहे त्रिशरण पंचशील. जोपर्यंत तुम्ही पंचशीलाचं आचरण करणार नाही तुम्हाला धम्माचा जो अनुभव, सुखाचा अनुभव आला पाहिजे तो येऊ शकणार नाही. त्यामुळे त्रिशरण पंचशील कंपल्सरी आहे. तर आपण एकत्र आल्यानंतर आपण दरवेळी काय करतो, त्रिशरण पंचशील ग्रहण करतो. तर ते ग्रहण नुसतं करायचं नाही तर तसं आचरण करायचं.
आचरण करून आपल्याला बघायचं आहे की आपल्यामध्ये काय, म्हणजे आपण ज्यावेळी मेडिटेशनला त्यावेळी आपण चिंतन करायचं किंवा माझ्यातले कोणते विकार नष्ट झाले. म्हणजे फक्त कसं आहे की बऱ्याच वेळा विपश्ची साधक पण कशी करतात माहिती की मी 5 शिबिरं गेली, मी 10 शिबिरं केली, 15, असं म्हणजे त्यांच्यामध्ये एक हे पण येतं, म्हणजे थोडस प्रौढी जी असते ना, मी एवढी शिबिरं केली, म्हणजे हा तुम्ही किती हे करता त्याला महत्व आहे. तुमच्यामध्ये काय बदल झाले तुम्ही शिला ग्रहण करता आमच्याकडून, बघ तुमच्यामध्ये राग कमी झालेला आहे, तुमच्यामध्ये द्वेष कमी झालेला आहे, तुमची बोलण्यामध्ये कठोरता आहे, मैत्रीपूर्ण बोलता, ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. म्हणजे आपण धम्माचं आचरण करतो बऱ्याच वेळा. आता कसं धम्माचा अभ्यास कसे करतात लोकांना पटवण्यासाठी, एखादा अभ्यासक असतो तो अभ्यास करतो आणि एकदम भारी भारी बोलतो असतो धम्मावर, एकदम धम्म त्याच्यासाठी नाही, धम्माने तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन झालं. एखादा माणूस धम्माचा अभ्यास करतो आणि बाहेर जाऊन मोठ्या गोष्टी करतो धम्माच्या, पण घरात येऊन जर तो आई वडिलांना त्रास देतो, घरात येऊन जर पत्नीला मुलांना जर प्रॉपर हे करत सर्व, तर त्या तशा ह्याला अभ्यासाला काय अर्थ नाही. तुम्ही आचरण किती करता, म्हणजे तुम्ही आता आपण हे कशाला करायचं, एकत्र जमतो धम्माच्या माध्यमातून आपल्याला एकत्र जमायचं आहे. तर असं असताना आपण एकत्र येतो, तर आपल्याला 3 प्रकारचे दुःख जे सांगेल. पहिलं दुःख जे आहे ते आध्यात्मिक, कारण स्वतः सुखी असल्याशिवाय तुम्ही दुसऱ्याला काय सांगू शकणार, कारण जे तुमच्याकडे आहे तेच तुम्ही देऊ शकता. त्यामुळे पहिल्यांदा स्वतः जे आहे स्वतःच्या आयुष्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, आपल्या घरामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. त्यासाठी धम्म आहे, पंचशीला आहे, पंचशीलाचं आचरण नेहमी झालं पाहिजे. पौर्णिमेला किंवा महिन्यात आठवड्यातून 4 वेळा सुट्टीच्या दिवशी उपवासाचं ग्रहण केलं पाहिजे. उपवास फार महत्वाचं आहे, तर त्याच्या माध्यमातून आपण 8 शिलांचं आपण पालन करतो ते बघितलं पाहिजे. तर ह्याच्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये चेंज होतोय की नाही ते एकत्र येऊन आपण त्याची समीक्षा केली पाहिजे. एकत्र आल्यानंतर ज्यावेळी आपण धम्माचं हे करतो कार्यक्रम घेतो त्यावेळी आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्यामध्ये काय बदल झाले. तर हे आपण हे करायचं. हे झालं काय की आध्यात्मिक दुःख, त्यासाठी तुम्हाला धम्म आहे. धम्म आहे धम्मामध्ये पंचशीला आहे, अष्टशिला आहे, त्याच्यानंतर धम्माच्या विविध गोष्टी आहेत, 4 आर्य सत्य आहेत, आर्य नाही, त्याचा अभ्यास करून तुम्ही स्वतःच्या आयुष्याचं कल्याण करू शकता. ते कल्याण केल्यानंतर इतर तुम्हाला विचारतील तुमच्या घरामध्ये परिवर्तन काय, तुम्ही का आनंदी आहे, का सुखी आहे, तुम्ही काय करता, त्यावेळी तुम्ही त्यांना सांगा की मी धम्माचा आहे. हे आध्यात्मिक दुःख. अधिभौतिक दुःख जे आहे ते व्यवस्थेने आपल्यावर टाकले, हे व्यवस्थेने टाकलेल्या दुःखासाठी आपल्याला एकत्र येण्यात येते. ते एकटा व्यवस्थेने टाकलेलं दुःख जे आहे ते एकटा माणूस नाही असू. व्यवस्थेने टाकलेल्या दुःखासाठी आपल्याला एकसंघ असलं पाहिजे, एकत्र असलं पाहिजे, एका विचाराची लोक आपल्याला जमा केली पाहिजे. तर ते परत दुसरी गोष्ट आहे की आपल्याला फक्त आपल्या लोकांपुरतं मर्यादित राहिलं नाही, आपल्याशिवाय इतर समाजातली लोक आहेत, म्हणजे आपल्या जवळचा बांधव आहे म्हणजे मातंग समाजाचा, चंद्रगार समाजाचा, त्याच्यानंतर इतर जे अस्पृश्य आहेत त्यांना आपण लवकर जमा करू शकतो. तर त्याच्याबरोबर जे आहे बाबासाहेबांचा जो उद्देश पहिला सांगितला अनायलेशन होता, जाती व्यवस्थेचं समूळ उच्चार, हे बाबासाहेब आंबेडकरांच्या जी ध्येय आहे त्याच्यामधलं हे एक ध्येय, जाती व्यवस्था समूळ उच्चाटन केलं. परंतु अजून जे आहे आपल्या लोकांमध्ये जाती व्यवस्था सुटली, म्हणजे जाती व्यवस्था इतरांचे जाऊ द्या, आपल्याच समाजामध्ये कितीतरी जात आहेत. म्हणजे इथे कोकणातले, केशस्थ, मराठवाडे, म्हणजे नागपूर, विदर्भ, असे आपल्यातच विभाग आहे. परत हे एकामेकांशी रोटी बेटी म्हणजे लग्न करायला पण, म्हणजे कोकणामधले लोक आहेत ते बाहेरच्या लोकांना म्हणजे बाहेर मुलीच देत नाही आणि त्यांच्यातच बाहेरच करत असत. त्याच्यानंतर परत नागपूर सारखे अशा ठिकाणी की आडनाव आहेत त्याच्यावर पण ते सोयरी करत, म्हणजे अजूनही आपण आपल्यामध्येच हे झालेलं, म्हणजे हे झालं, म्हणजे बरोबर आपल्यातच आपण जाती व्यवस्था मोडली. त्याच्यानंतर परत आडनावामध्ये पण ते लोक म्हणजे हे आडनाव असेल तर चांगलं यायचा, म्हणजे असं नागपूर साईडला असं हे केलं जातं.
तर बाबासाहेबांचा जो उद्देश आहे जाती व्यवस्था आपल्याला नष्ट करायची आहे, तर ही आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. आपण आपल्यामध्येच अजून एक नाही, म्हणजे जो आपला समुदाय आज किंवा बौद्ध, आता जे बौद्ध झाले तो समुदाय एक तर अल्पसंख्याक, त्याच्यामध्ये परत असे भाग केले तर आपलं म्हणजे समस्या म्हणजे पुढे येणारे जे अधिभौतिक दृष्ट्या जे बाबासाहेबांनी सांगितलं ते कसं काय आपण नष्ट करू शकतो एवढ्या कमी लोकांनी. त्यामुळे आपल्याला परत दुसरी गोष्ट अशी याच्यामध्ये लक्षात घ्या की बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 ला घोषणा केली की मी बौद्ध धर्म देणार. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी इतरांना सांगितलं, सगळ्यांना समजवलं देशात बौद्ध धर्म का घ्यायचा. याचा परिणाम असं झालं की आपल्या लोकांना म्हणजे महार समाजाबरोबर इतर समाजाने सुद्धा काय केलेलं बौद्ध धर्म स्वीकारले. म्हणजे बाबासाहेबांबरोबर मातंगाने घेतलेला एक चर्मकाराने घेतलेला, त्यावेळी ओबीसी मराठा या लोकांनी सुद्धा बऱ्या प्रमाणामध्ये धम्म घेतला होता. आणि त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण देशामध्ये धम्म पसरवण्याचं प्लॅनिंग केलं होतं. म्हणजे त्याच्यानंतर गडचिरोलीला एक धम्मांतर झालं आणि नंतर रेस्कोस मुंबईला होणार होतं. त्याच्या रेस्कोस नंतर मग परत बिहार आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी मोठं धर्मांतर ओबीसी लोकांचं होतं. ही जी योजना आहे म्हणजे बाबासाहेबांनी इतर समाज जो आहे त्याला संकलित केलं होतं बौद्ध धर्माचं दीक्षा घेण्यासाठी. परंतु बौद्ध धर्माची दीक्षा घेण्यासाठी या लोकांना तयार केलं. परंतु आपण ज्या पद्धतीने नंतर आचरण बाबासाहेब गेल्यानंतर ज्या पद्धतीने आपल्या लोकांनी आचरण केलं ते बघून इतर समाज जो आपल्याकडे येणार होता तो आला. कारण कसे आपल्यामध्ये 10 गट आहेत, आपल्यामध्ये भांडण करत आहे, आपल्यामध्ये बऱ्याच वेळा जयंतीला आपण पाहतो ज्या पद्धतीने मिरवणूक काढतात ते काय एवढं शोभनीय नाही. तर आता आम्ही बेलापूरला जयंती करतो, तिथे तुम्हाला जाता आलं तर की कशा पद्धतीने तिथे केली जाते. म्हणजे प्रदूषण जे आहे प्रदूषण असेल बाकीचं प्रदूषण इतर लोकांना बघूच वाटलं पाहिजे बाबा काय चालू. तर आपण जी ओळख बौद्ध धर्मीय म्हणून आपण जी करून दिली पाहिजे होती समाजात इतर समाजात, जेणेकरून मी बऱ्याच वेळा सांगतो की बाजूचा आपल्या घराच्या बाजूचा इतर समाजाचा राहत असेल त्याला वाटलं हा बौद्ध आहे ना मग जिंदा असेल याच्यावर विश्वास करू शकतो. ही जी कॉन्फिडन्स म्हणजे ही जी आपली ओळख झाली पाहिजे ती 68 वर्षामध्ये तेवढी झालेली. आता लोक थोडीफार जागृत होतात पण मधल्या काळात एकदमच धर्माविषयी अज्ञान होतं आणि त्याच्यामुळे इतर जो समाज बौद्ध होणार होता तो झालेला नाही. परंतु आपल्याला बाबासाहेबांचा जे पहिला उद्देश होता की जाती व्यवस्था नष्ट करायची, तर आपल्याला फक्त आपल्यापुरतं राहून चालणार. तुम्ही एकत्र राहिला म्हणजे आपण जर व्यवस्थित एकत्र यायला लागलो सगळे तर ते बघून इतर समाज पण आपल्या जवळ यायला, आपली एकी बघून एकीच्या माध्यमातून आपण काय कुशल करतो चांगल्या गोष्टी करतो तर ते बघून इतर समाज पण आपल्या जवळ येतो. आता आम्हाला म्हणजे आता युपी बिहारमध्ये आम्हाला जास्त बोलवतात. आता एक अंबरनाथला जयस्वाल नावाचे म्हणजे पूर्ण वस्ती त्यांनी विहार बांधलेले ते नंतर तिथे राहतात. तर कसं आहे की इतर लोक आता जे आहेत ते धम्माकडे वळू लागलेले जगामध्ये. आता मी मागच्या 2 आठवडे मागच्या वेळी सांगितलं होतं, मागच्या 2-3 आठवड्यापूर्वी मला ब्राह्मण कुटुंबाने परित्राणासाठी ब्राह्मण कुटुंबाने परित्राणासाठी मराठा कुटुंबाने राजपूत या लोकांना धम्माविषयी जे आवड आहे ती निर्माण व्हायला लागली. म्हणजे विपश्यनेच्या माध्यमातून विपश्यनेला जातात त्या ठिकाणी त्यांना अनुभव येतो धम्माचा अनुभव, त्यांना काही झलक तिथे प्राप्त होते. त्याच्यामुळे त्यांना बुद्धाविषयी अगोदर हे होते म्हणजे दृष्टिकोन चुकीचा होता तो आता तथागतांप्रती त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो चांगला व्हायला. तर त्यामुळे बुद्ध धर्माची एवढी ताकद आहे की जो आचरण करेल त्याला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणारच. त्यामुळे इतर समाज जो आहे तर मी बऱ्याच वेळा सांगत असतो की विपश्यनेला आपल्या लोकांपेक्षा इतर समाजाची लोक जास्त आहेत आणि ते जे तिथे गेल्यानंतर त्यांचा जो बदल त्यांच्यामध्ये करतात. भले ते बौद्ध धर्म डायरेक्टली घेत नाही कारण समाजाचा दडपण असतो त्यांच्या मुली बाळींशी म्हणजे परत सोयरीक वगैरे तर ती घटना आपले
मी मातंग समाजाचे सुकुमार कांबळे कोल्हापूर, त्यांनी बौद्ध धर्म घेतला, पण त्यांच्या मुलीचे आपले लोक लग्न करत मातंगी करत अशी परत म्हणजे, परंतु त्यांच्या ह्याच्यामध्ये बदल झाले बौद्ध धर्माच्या. माझे दुसरे एक मित्र चांगले, मी ज्यांच्याकडे आता कालपणा उपचार केले होते, इंगळे नावाचे इतर समाज, एकदम विपक्षी, परंतु ते भिक्षू संघाचा धर्माचा एवढा आदर करतात. ते हॉस्पिटलमध्ये सगळे म्हणजे सगळे म्हणजे त्यांच्या याच्यामध्ये बुद्धांची तथागतांची प्रतिमा. तर ही बौद्ध धर्माची ताकद आहे. ती ताकद आपण जी आहे एकत्र येऊन, पण त्याच्यामध्ये जर परिणाम केला म्हणजे आपण एकत्र येऊन आपण एखादं कुशल काम या ठिकाणून करायला इतर समाज आपल्याकडे आकर्षित होतो. त्यामुळे पहिली गोष्ट अशी आहे की आपल्याला असे कार्यक्रम ते दर पौर्णिमेला घेतले. मी असो नसो तुम्ही लोक बसून ते घेतलं पाहिजे. एकाने कोणीतरी मार्गदर्शन केलं पाहिजे, आणि कोणी नसलं तर तुम्ही महिला येऊन जरी हे केलं म्हणजे वंदना वगैरे घेतली तरी भरपूर. त्या ठिकाणी स्वाध्याय म्हणजे बैठकीवाल्यांचं एक मोठं हॉल आहे, फार मोठं हॉल बैठकीवाल्यांचं, आणि त्या हॉलमध्ये दर शुक्रवारी लांबून लांबून महिला येतात. पूर्णच्या पूर्ण तो हॉल जो आहे म्हणजे 1000-1500 महिला तर ते बघितले, तर ते तेवढ्याच्या तेवढ्या त्या बसलेल्या असतात आणि त्या सगळ्या समाजाच्या असतात. आणि ती फार धोक्याची गोष्ट आहे. म्हणजे धोक्याची गोष्ट म्हणजे ते अँटी म्हणजे बुद्धिझम वादी लोक, ते त्यांना कर्मकांड आणि चुकीच्या गोष्टीमध्ये ते लावतात. त्यांना बाकीच्या गोष्टी सांगत असतील म्हणजे दारू पिऊ नका म्हणजे 25ला सांगतात, परंतु त्यांची जी बुद्धी आहे ती कोणतीच द्या म्हणजे जी बुद्ध धर्मामुळे तुमच्या बुद्धीला चालना भेट, तुम्ही विचार करायला. बुद्ध धर्मामध्ये कसं आहे की बुद्ध धर्माला तुम्ही धर्मातल्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही प्रश्न करू शकता, त्याच्यावरती चिकित्सा करू शकता, तुम्ही त्याच्यावरती म्हणजे स्पष्टीकरण मागू शकता. ते तिथे नाही तुम्हाला. ते तिथे जे सांगितलेलं आहे देवाने सांगितलेलं ते तुम्ही आचरण केलं, आणि ही प्रवृत्ती त्या ठिकाणी वाढते प्रत्येक वेळेला. म्हणजे अँटी बुद्धिझम वाले म्हणजे बुद्ध धर्माच्या विरोधात ही शक्ती जी आहे ते एका कार्यक्रमाला त्यांचे 10-20 लाख लोक येतात. आणि अशा लोकांपासून आपल्याला आपलं संघटन म्हणजे आपलं जे बुद्धांचं बौद्धांचं आहे ते वाढवायचं. आपल्या समाजामध्ये तुम्ही कार्यक्रम ठेवला तर ते तास-दीड तासाने उशीर होतो. एक लग्नाला आम्ही गेलो होतो, सकाळी 11चं लग्न, संध्याकाळी 8ला लावलं. आम्ही उठून गेलो की परत ते थांबा विनंती वगैरे करायची. आम्ही म्हणजे परत दया आहे की बाबा सगळं एवढं तयारी केली गेलं तर परत त्यांचं नुकसान परत. तर जी म्हणजे टायमाची कदर जी केली पाहिजे, कारण तुम्हाला आयुष्य जे आहे श्वासावरती भेटतं. तुमचं आयुष्य बरेच म्हणतात की मनुष्यता म्हणजे मनुष्य जे आहे आयुष्य फार कमी आहे म्हणजे थोडं आहे. त्या थोड्या आयुष्यामध्ये तुम्हाला म्हणजे तुमचं झोपेमध्ये अर्धा म्हणजे 50 वर्षाचं आयुष्य असेल तर अर्धा 25 वर्ष तुमचं झोपेमध्ये शिक्षणामध्ये बाकीच्या. मग तुम्हाला आयुष्य किती लागतं म्हणजे ह्या गोष्टी करतात. त्यामध्ये पण आपण वेळेची किंमत नाही केली तर कसं काय. त्यामुळे आपल्याला जी आहे म्हणजे ब्राह्मणांकडून फक्त दोष देण्यामध्ये अर्थ ना, त्यांच्याकडून आपल्याला ह्या गोष्टी पण शिकवल्या पाहिजे. त्यांचं डेडिकेशन हे जे लोक आहेत त्यांच्या म्हणजे प्रॉब्लेम्स विषयी त्यांना इतिहास माहिती आहे, त्यांना बुद्ध काळ माहिती आहे. ते बाबासाहेब म्हणतात ज्या समाजाला त्यांचा इतिहास माहिती नाही तो समाज इतिहास नाही घडू शकत. ब्राह्मणांना त्यांचा इतिहास माहिती आहे. बुद्ध काळाने त्यांची वैदिक व्यवस्था उद्ध्वस्त केली होती. त्या काळामध्ये म्हणजे सम्राट अशोकाच्या काळामध्ये कर्मकांडावर पण बंदी घातली म्हणजे कर्मकांडावर. त्याच्यामुळे सम्राट अशोकाच्या काळामध्ये ब्राह्मणांना स्वयंपाकी म्हणून काम करावं लागायचं. त्यांचे सगळे विधी संपल्याने ती व्यवस्था त्यांना येऊ द्यायची नाही. त्यामुळे ते सतत जागत होतात. सतत हे बहुजन समाज बोलत आहे की नाही ते बघायला ते काय काय एक आयडिया करत. गणपती दूध पितो का, संपूर्ण भारतामध्ये गणपती हो म्हटले की हा अजून यांच्यावरती प्रभाव आहे.
जे अजून हे एवढे शाळे नाही असं म्हणजे ते आता आता काल परवा ते कावडी घेऊन जात होते वरती ऍक्सिडेंट झाला नाही संकल्प तर ते तुम्हाला गुंतवतात. आता तुम्हाला एवढे गुंतवतात म्हणजे आपली मुलं चांगली शिकून आहेत चांगल्या म्हणजे त्यांनी बघा काय काय केलेलं आहे. गणपती आता गणपती गेला की लगेच नवरात्र आले की दिवाळी रंगपंचमी आहे हे तुम्हाला त्याच्यामध्ये गुंतूनच ठेवणार आहे. आणि आता नष्टि मे शरणं भयं भूतो मे शरणं परं एतेन सच्चवचेन भूतो मे जयमङ्गलं भक्ति मे शरणं भयं धम्मो मे शरणं परं एतेन सच्चवचेन भूतो मे जयमङ्गलं भक्ति मे शरणं भयं संगो मे शरणं परं एतेन सच्चवचेन भूतो मे जयमङ्गलं बुद्धं नमः ब्रह्मं नमः